तुम्ही लोकांच्या किती पुढे पुढे केलं, काय म्हणतोय मी, तुम्ही किती पुढे पुढे केलं तुमच्या घरच्यांच्या, तुमच्या शिक्षकांच्या, तुमच्या मैत्रिणीच्या, तुमच्या मित्रांच्या, किती पुढे पुढे करा, ते तुम्हाला चांगलं म्हणणार नाही. हा, पण तुम्ही जर शाळेतले हुशार असेल ना, वा लय भारी माझा मित्र आहे असं होतं. हुशार पाहिजे. किंवा तुम्ही जर हुशार असले ना, तर मी असेल किंवा तुमचे आई वडील असेल तेव्हा म्हणते नाही पोरगं लय भारी, पोरगी लय भारी, एकदम मस्त असं वाटतं. पण कधी ते खूप अभ्यास केला तोपर्यंत नाही वाटलं. गुड मॉर्निंग. बघा आपण लास्ट लेक्चर मध्ये प्रॅक्टिस सेट 5.2 सुरू केला होता. कशाचा? कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा. याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरला 6 एक्झाम्पल ऑलरेडी सॉल्व्ह केलेले. आता आपल्याला त्याच्या पुढचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. एक्झाम्पल नंबर आपल्याला सुरू करायचे 7 पासून. मग आता बघा एक्झाम्पल नंबर 7 काय, तुमच्या समोर क्वेश्चन आहे, मी रीड करतो काय बघा. क्वेश्चन नंबर 7, फाइंड द सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल whose vertices are given below. म्हणजे आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं बरं? सेंट्रॉइड. कशाचा? ट्रायंगल, व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगलचा. म्हणजे काय असेल बघा, त्याच्यात आपल्याला सब क्वेश्चन दिले आपल्याला 3. मी जनरली 1 किंवा 2 घेईल, एक तुम्हाला होमवर्क देईल. ओके, जर इच्छा असेल तर तिन्ही सॉल्व्ह करून देईल. मग आता आपल्याला एक ट्रायंगल दिलेला, काय दिलेला आहे? एक ट्रायंगल. असा काहीतरी ट्रायंगल असणार आहे. त्याला नाव पण देऊन टाकू. सपोज आपण याला म्हटलं ए, याला म्हटलं सोबत बी, याला काय म्हटलंय सी. याचा काय दिलाय रे? सेंट्रॉइड दिलाय. म्हणजे हा जी असतो ना सेंट्रॉइड, सेंट्रॉइड मीन्स काय असणार आहे? बी पासून, सी पासून आणि ए पासून डिस्टन्स कसा असणार आहे? सेम असणार आहे. याला आपण नाव कसं देतो रे? ए पॉइंट म्हणजे काय असतो? x1 y1. बी पॉइंट म्हणजे काय? x2 y2. आणि सी म्हणजे काय असतो रे? x3 y3. आणि g म्हणजे काय असतो रे? x and y. बरोबर ना? यालाच आपण काय म्हणतो बरं? सेंट्रॉइडची पद्धत आहे. मग आता आपल्याला किती पॉइंट दिले? 1 2 3 पॉइंट दिले. आणि काय फाइंड आउट करायचं आपल्याला? सेंटर किंवा सेंट्रॉइड आपल्याला काय करायचं आहे? फाइंड आउट करायचं आहे. मग आता एक्झाम्पल नंबर फर्स्ट काय बरं? याच्यात सब क्वेश्चन फर्स्ट वाला कोणते पॉइंट दिले? -7 6. सेकंड पॉइंट कोणता आहे? 2 -2. आणि थर्ड पॉइंट 8 5. हे 3 दिले. बरोबर ना? मग आता आपण हे सॉल्व्ह करूयात. मग आता काय बघा, लेट पहिला कोणता पॉइंट असो कन्सिडर करू आपण ए, सेकंड बी आणि थर्ड वाला सी करू. लेट ए कोणता असतो बरं? x1 y1 इज इक्वल टू काय दिला आपण? ए काय कन्सिडर करू? -7 6. बी पॉइंट काय कन्सिडर करणार आहे? x2 y2. आणि काय दिलंय रे आपल्या सपोज सेकंड पॉइंट? 2 and -2. आणि सी पॉइंट काय दिलाय? x3 y3. सेंट्रॉइडला x1 y1, x2 y2, x3 y3 असा असतो. आणि सी काय कन्सिडर केला आपण? 8 and 5. आणि काय फाइंड आउट करायचं आपल्याला? सेंटर जी करायचं आहे. सेंट्रॉइड म्हणजे काय? जी फाइंड आउट करायचं आहे. जी ला काय कन्सिडर करतो? x and y. हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. येईल का लक्षात? मग आता आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे इथं? सेंट्रॉइड फॉर्म्युला बाय युजिंग सेंट्रॉइड फॉर्म्युला. सेंट्रॉइड फॉर्म्युला. आणि काय असतं रे सेंट्रॉइड फॉर्म्युला? x काढण्यासाठी x इज इक्वल टू x1 x2 प्लस x3 अपॉन 3. आणि y काढण्याचा काय फॉर्म्युला असतो? y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3. आता फक्त काय करायचंय रे? व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. देअरफॉर x इज इक्वल टू, x म्हणजे कोण? हा x आहे आणि y म्हणजे हा y कोणाचा? सेंट्रॉइडचा. मग x1 काय असणार आहे इथं? -7. व्हेरी गुड. y2 किती असणार आहे? 2. सॉरी x2 किती असणार आहे? 2. आणि x3 किती असणार आहे? 8 अपॉन काय इथं? 3. देअरफॉर x इज इक्वल टू -3. आता बघा -7 प्लस 2 प्लस 8 किती होणार आहे? 10 अपॉन किती इथं? 3. देअरफॉर x इज इक्वल टू -7 प्लस 10 किती होणार आहे बरं? 3. 10 -7 किती होणार आहे? 3 अपॉन किती इथं? 3. 3 1 जा 3, 3 1 जा 3.
देअरफॉर x इज इक्वल टू किती राहणार आहे 1. x ची व्हॅल्यू आली 1. आता कोणाची व्हॅल्यू काढायची y इज इक्वल टू, मग आता y1 कोण असतो सेकंड वाला म्हणजे कोण असणार आहे 6, देन -2 आणि y3 किती बरं +5 अपॉन काय घ्यायचं इथं 3. देअरफॉर y इज इक्वल टू 6 - 2 किती येणार आहे 4 +5 अपॉन 3. 4 + 5 किती येणार आहे 9/3. पुन्हा इथं डिवाइड होईल का रे हो 3 च्या टेबल मध्ये 3 1 जा 3 आणि 3 3 जा 9. देअरफॉर y इज इक्वल टू किती येणार आहे 3. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली रे 1 आणि y ची व्हॅल्यू किती आली 3. देअरफॉर द सेंट्रॉइड G is xy is equal to G. किती आला बरं x 1 आणि किती आला 3. आलं का लक्षात? काय डाऊट राहील का? फर्स्ट एक्झाम्पल आपण घेतलं, सेम सेकंड आहे सेम थर्ड आहे, करशाल का नक्की का? कोणाला काही प्रॉब्लेम का? सेकंड सॉल्व करून देऊ थर्ड सॉल्व करून देऊ? काहीच नाही, सेम असंच लिहायचंय सर्व. A पॉइंट B पॉइंट C पॉइंट थर्ड सॉल्व करू. थर्ड काय बरं थर्ड तर काही एकदमच नाही. बर अजून एक सॉल्व करून देतो. हे कळलं सरांना? काय डाऊट राहील का याच्यामध्ये? नाही. अजून एक सॉल्व करून देतो थर्ड वाला. आता या 7 मधलंच आपण कितवं बघणार आहे थर्ड वाला सब क्वेश्चन थर्ड. सांगा बरं पॉइंट काय काय? फर्स्ट पॉइंट मी डायरेक्ट लिहितो. ए पॉइंट म्हणजेच फर्स्ट पॉइंट असतो. किती येतो 4 7. सेकंड कोणता आहे 8 4 आणि थर्ड कोणता आहे 7 11. बरोबर ना? म्हणजे तुम्हाला ए पॉइंट माहितीये, बी पॉइंट माहितीये, सी पॉइंट माहितीये, म्हणजे x1 y1 x2 y2 x3 y3 माहितीये. मग आता काय काढायचं आपल्याला? सेंट्रॉइड काढायचं म्हणजे जी काढायचं. जी म्हणजे काय असतं x आणि y काढायचं असतं आणि सेंट्रॉइडचा फॉर्म्युला पण माहितीये x इज इक्वल टू x1 + x2 + x3 अपॉन 3. सेम व्हायचं आहे, फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. मग आता काय होईल बघा, x इज इक्वल टू मग x1 कोण राहणार इथं 4 + 8 + 7 अपॉन किती इथं 3. Therefore x is equal to 4 + 8 किती होणार आहे 12. 12 + 7 किती होणार आहे 19. 19 बाय काय इथं 3. आलं लक्षात काय बोललो मी? बघा कोण कसं आलं यार विशाल काकर. बघा x इज इक्वल टू काय होता 4 + 8 म्हणजे 4 + 8 किती होणार आहे 12 आणि 12 + 7 म्हणजे किती होणार आहे 90. 90/3 डिवाइड होणे पॉसिबल आहे का? नाही. मग हेच x ची व्हॅल्यू असणार आहे आपली. आता y ची व्हॅल्यू किती असणार आहे? y इज इक्वल टू y1 किती बरं 7 + y2 किती बरं 4 + y3 किती बरं 11 अपॉन काय इथं 3. देअरफॉर y इज इक्वल टू 7 + 4 किती येणार आहे 11. 11 + 11 किती येणार आहे 22 बाय किती येणार आहे 3. डिवाइड होणं पॉसिबल आहे का? नाही. म्हणून आन्सर काय आलं तेच आलं. म्हणून देअरफॉर द सेंट्रॉइड ऑफ G x y आणि देअरफॉर G इज इक्वल टू काय असणार आहे 90/3 आणि 22/3. बहुतेक की अपूर्ण म्हणजे फ्रॅक्शनचा आन्सर पाहिलं म्हणून सॉल्व करायला लावला. असंच आन्सर आहे का माझं? कळालं का सर्वांना? नक्की काय डाऊट राहील का? जे आहे ती व्हॅल्यू टाकायची, बाकी काही नाही. असं आता आपल्याला प्रॅक्टिस सेटचं पुढचं एक्झाम्पल बघायचंय. एक्झाम्पल नंबर बघायचा आपल्याला 8. थकली का? नाही ना? थकल्यावर सांगा. एक्झाम्पल नंबर काय आहे 8. आता 8 नंबरचं एक्झाम्पल काय बघा तुमच्या समोर मी रीड करतो. इन ट्रायंगल ABC. पुन्हा एक काय दिलंय आपल्याला ट्रायंगलच दिलाय याचा अर्थ. एक काय दिलं आपल्याला ट्रायंगल.
ज्याचं नाव आहे ए बी अँड सी, असं काहीतरी ट्रायंगल. डायग्रामला मार्क्स नाहीये, पण डायग्राम काढलं एक्झाम्पल थोडं सोपं होतं, म्हणजे आपल्याला इझी होतं सॉल्व्ह करण्यासाठी. ट्रायंगल एबीसी दिलाय, ज्याच्यामध्ये सी काय दिलाय बरं, सेंट्रॉइड, म्हणजे हा मध्ये असणार इथं कुठेतरी, बरोबर का नाहीये. हा जी कुठे काय असणार आहे, मध्ये असणार आहे. आणि जीचा पॉईंट दिला आपल्याला, किती दिलाय रे, -4 -7. हा ऑलरेडी आपल्याला जी देऊन टाकलेला आहे. नेक्स्ट पुढे काय, इफ ए किती दिलाय रे आपल्याला, -40 -90. नेक्स्ट बी काय दिलंय आपल्याला, 3 and 5. आणि देन काय विचारलंय, देन फाइंड द कोऑर्डिनेट पॉइंट ऑफ एक्स. मग हा पॉइंट आपल्याला काढायचा आहे. मग ए वाला म्हणजे कोण असतो, x1 y1. बी वाला कोण असतो, म्हणजे सेकंड पॉइंट x2 y2. आणि सी वाला कोण असेल आता, x3 y3. म्हणजेच कोण काढायचं रे आपल्याला आता, x3 y3 काढायचं आहे. बाकी तुम्हाला सेंट्रॉइडचं जी ऑलरेडी दिलेला आहे. म्हणजे कोणता फॉर्म्युला यूज करायचा या ठिकाणी, सेंट्रॉइड फॉर्म्युला. नावच दिले स्पष्ट त्यांनी. मग आता आपण काय करणार बघा, लेट ए पॉइंट काय असतो, x1 y1 आणि इज इक्वल टू ए काय दिलेलं आपल्याला, -40 -90. बी पॉइंट काय असतो बरं, x2 y2 इज इक्वल टू काय दिलाय बरं, 3 and 5. आणि सी पॉइंट काय बरं, x3 y3 दिलाय का आपल्याला, नाही ते तर फाइंड आउट करायचंय. बरं सेंट्रॉइड जी दिलाय का रे, एक्स आणि वाय, यस दिलाय. किती बरं, -4 -7. मग आता आपल्याला x3 y3 काढायचं आहे ना. म्हणजे कोणता फॉर्म्युला यूज करणार आहे आपण, सेंट्रॉइड फॉर्म्युला, बाय युजिंग सेंट्रॉइड फॉर्म्युला. मग काय असतो आपला सेंट्रॉइड फॉर्म्युला, x इज इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3. आणि y काढण्यासाठी काय असतो, y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3. माझ्याकडे जागा आहे म्हणून मी असं समोर समोर लिहितोय. तुमच्याकडे जागा नसेल तुम्ही x काढा, मग y काढा, मग पुढे करा, काही प्रॉब्लेम नाही. इज इक्वल, आता बघा मग आता x ची व्हॅल्यू दिली का रे, यस x ची व्हॅल्यू दिली. किती दिली रे, x दिलाय ना आपल्याला, किती दिलाय, -4. x ची व्हॅल्यू टाकून द्या, -4. x1 दिलाय का, यस किती दिलाय, -40. x2 दिलाय का, यस किती दिलाय बरं, 3. x3 दिलाय का रे, नो, तो आपल्याला काढायचा आहे, x3 अपॉन, त्याला प्लेग झाल्यासारखं वाटलं, ओके, अपॉन किती बरं, 3. नेक्स्ट बरं हे सॉल्व्ह करतो, चला हा डिवाइडला 3 इकडे आला काय होईल रे, मल्टिप्लाय. मग 3 4 जा 12, मायनस तसंच राहील, -12 इज इक्वल टू -40 प्लस 3 किती जाणार आहे, -11 प्लस x3. बघा ना 40 मधून 3 गेला 11 राहील. मोठ्या संख्येला कोणतं साइन आहे, मायनस साइन आहे, बरोबर. बरं आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे, x3 ची. हा -11 आहे, हा मायनस इकडे आला का होणार आहे, प्लस होऊन जाणार आहे. देअरफॉर -12 प्लस 11 इज इक्वल टू किती जाणार आहे, x3. आणि देअरफॉर x3 ची व्हॅल्यू किती असणार आहे बघा, इथं -12 आहे आणि इथं काय बरं, +11 आहे. 12 मधून 11 गेला तर किती राहणार आहे, 1. आणि मोठ्या नंबरला कोणतं साइन आहे, मायनस. म्हणजे x3 ची व्हॅल्यू किती आली रे, -3 आली, -1 आली. आता कोणाची व्हॅल्यू काढायची आहे, y ची. y दिलाय का आपल्याला, यस किती दिलाय, -7 इज इक्वल टू y1 दिलाय का, यस किती दिलाय, -90. y2 दिलाय का 5. y3 दिलाय का नाही, काढायचं. आपण किती असतो इथं 3. हा 3 इकडे आला पुन्हा काय होईल, मल्टिप्लाय. 7 3 चा किती होणार आहे, 21. मायनस साइन तसंच राहील, इज इक्वल टू -90 प्लस 5 म्हणजे किती होणार आहे, -40. व्हेरी गुड. प्लस y3 आपण किती होणार आहे, 3 ने आपण ऑलरेडी काय केलं इथं, मल्टिप्लाय केलं, तो 3 तिकडे गेला, आता 3 राहिलेलं नाहीये. ओके, देअरफॉर आता हा -40 इकडे आला का होणार आहे, प्लस. मग -21 प्लस 40 इज इक्वल टू काय राहणार आहे, y3. मग आता 21 मधून 40 गेलं तर किती राहणार आहे, 7. मोठ्या संख्येला कोणतं साइन आहे, मायनस, इज इक्वल टू काय, y3. म्हणजे त्याचा अर्थ y3 ची व्हॅल्यू किती आली रे, -7. मग y1 आणि y2 सॉरी x3 आणि y3 चा काढायचं होतं, आपण ते काढले. म्हणून म्हणू शकतो देअरफॉर द कोऑर्डिनेट पॉइंट ऑफ सी, सी चेच काढायचे होते ना,
किती होते ते x3 y3 इज इक्वल टू c इज इक्वल टू x3 किती आला -1 and -7. दिस इज आवर आन्सर. येईल का लक्षात? उभे राहा. हे झालं सर्वांचं. नक्की कळेल? काही डाऊट राहील का? नाही. आता एक्झाम्पल नंबर कोणतं बघायचं आपल्याला? 9th वाले एक्झाम्पल बघायचं. बघा पुन्हा 9th वाला काय एक्झाम्पल आहे. पॉइंट आपल्याला ए दिलाय, बी दिलाय आणि सी दिलेला आहे. आर द कोऑर्डिनेट ऑफ व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल हुज सेंट्रॉइड जी. फाइंड एच अँड के. म्हणजे पुन्हा काय दिलंय आपल्याला? ट्रायंगल दिलाय, त्याचा काय दिलाय आपल्याला? सेंट्रॉइड. म्हणजे कोणता फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला? सेंट्रॉइड फॉर्म्युला यूज करायचा आहे. आणि आपल्याला ए बी सी आणि एच तिन्ही पण दिलाय. फक्त त्याच्यामध्ये एका ठिकाणी एच दिलाय आणि एका ठिकाणी काय दिलाय? के दिलेला आहे. मग आता काय ते आपण बघूया. बघा पुन्हा डायग्राम का होतो? डायग्राम ड्रॉ केल्याने तुम्हाला एक्झाम्पल होतं सोपं जाऊ शकतं. मग पुन्हा एक काय? हा ट्रायंगल आहे. याला नाव दिलं ए, इथं काय दिलं बी, इथं काय दिलं आपल्याला सी. याचा एक काय दिलं इथं आपल्याला? सेंटर दिलेला आहे. म्हणजेच काय दिलं इथं आपल्याला? जी दिलेला आहे. मग मला सांगा बरं ए पॉइंट काय दिला आपल्याला? एच -6. बी पॉइंट काय दिलाय? 2 and 3 आणि सी के आणि जी काय दिलाय? 1 and 5. सर दिले. कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे? सेंटर फॉर्म्युला. एका आणि दोन्ही पण आपल्याला फाइंड आउट करायचे. कोण? एच पण करायचं आहे आणि कोण करायचं आहे? के पण. यांच्या दोन्हींची व्हॅल्यू काढायची आहे. पुन्हा तेच लेट ए पॉइंट कोणता असतो? x1 y1 इज इक्वल टू किती बरं तो? h and -6. बी पॉइंट काय बरं असतो आपला? x2 y2 इज इक्वल टू बी पॉइंट काय दिला आपल्याला? 2 and 3. सी इज x3 y3 इज इक्वल टू सी इज -6 and k and सेंट्रॉइड g x and y तो किती दिला आपल्याला? सेंट्रॉइड जी 1 and 5. सर्व गिवन आहे. मग आता आपल्याला फक्त काय यूज करायचं आहे? सेंट्रॉइड फॉर्म्युला यूज करायचा. म्हणून बाय युजिंग सेंट्रॉइड फॉर्म्युला तुम्ही जेवढे फॉर्म्युला लिहित नसेल का त्याच्यापेक्षा जास्त मी लिहितो. का बरं? कारण की मला येत नाही ना म्हणून. तुम्हाला येतं म्हणून तुम्ही लिहित नाही, असं आहे ते. ओके, पुन्हा लिहिणार मी सेंट्रॉइड फॉर्म्युला. x इज इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3 आणि y काय असणार आपला? y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3. मला येत नाही, मी जो पती येत नाही तो म्हणते लिहित राहणार आहे. चढवतो का त्याच्यावरती? बेंचवरती नाही ना, मग खालीच ठेव. मग आता एक लक्ष द्या. x ची व्हॅल्यू काय दिली आपल्याला? x ची व्हॅल्यू किती दिली आहे? दिली का x ची व्हॅल्यू? रोशन x ची व्हॅल्यू दिली का आपल्याला? पुढे दिली बाबड्या? हा पुढे x ची व्हॅल्यू? वा बरोबर. x ची व्हॅल्यू किती आहे? 1. व्हेरी गुड, छान. x1 ची व्हॅल्यू दिली का आपल्याला? येस, व्हेरी गुड. किती दिली आहे? h. वा हुशार. त्यानंतर काय दिली आपल्याला? 2 प्लस x3 ची व्हॅल्यू -6. बरोबर, एकदम बरोबर. -6 अपॉन किती असतो? 3. व्हेरी गुड, 3. बरोबर. आता आपल्याला सॉल्व्ह करायचंय. हा बरोबर. 3 1 जा 3 इज इक्वल टू काय बरं? h. मग आता +2 -6 किती येणार आहे? -4. वा व्हेरी गुड रोशन, मस्त. असे आन्सर द्यायचे बाबड्या. हा मायनस हा प्लस. बरोबर. हा इकडे आला का होणार आहे? प्लस. मग काय बरं? 3 + 4 इज इक्वल टू h. बरोबर. h इज 7. h इज इक्वल टू किती? 7. h ची व्हॅल्यू काढायची होती. h रोशनी पटकन काढून दाख सांगितले आपल्याला. व्हेरी गुड. असा आन्सर दिला मला लय बरं वाटतं यार. बरं वाटतं थोडं, काय हुशार आपले पोरं. बरोबर ना? व्हेरी गुड. आता आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची. बरोबर रोशन. हा y काय दिलं आपल्याला? 5. व्हेरी गुड. y किती दिला आपल्याला? 5 इज इक्वल टू श्रावणी आपल्याला y1 काय दिलाय? व्हेरी गुड, -6. व्हेरी गुड. प्लस y2 किती दिलाय आपल्याला? भाग्यश्री 3. व्हेरी गुड, 3 प्लस
y3 किती दिला आपल्याला k, व्हेरी गुड. अपॉन वर्मा किती दिलाय खाली 3, व्हेरी गुड 3. अच्छा, असं पटापट आन्सर दिला ना मला लय बरं वाटतं. 3 into 5 15, वा 15 इज इक्वल टू काय बरं -6 + 3 काय, वा व्हेरी गुड, -3 + k. पुढे काय होईल बाई तर कधी जर हा इथं -6 इकडे आल्यावर प्लस, मग किती होईल बरं 15 + 18, व्हेरी गुड, छान. 18 इज इक्वल टू किती होणार आहे k. आणि तेच तर आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. काय फाइंड आउट करायचं होतं h and k. आलं, संपला विषय. वा वा, असं पटापट उत्तर द्यायचे रोशन सर्वांनी. हा कळालं का एक्झाम्पल? काय डाऊट राहील का याच्यामध्ये? ओके चालेल, कारण की तिन्ही सेम आहे, किमान 10 आता घ्यावाच लागेल. होणारच आहे ना, तुला तसंच फेकून देणार आहे. बरं 10व एक्झाम्पल काय, 10th वाला काय बघा. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट ऑफ ट्रायसेक्शन ऑफ द लाइन सेगमेंट AB विथ A पॉइंट अँड B पॉइंट. समजून व्यवस्थित काय एक्झाम्पल आहे. एक आपल्याला सेगमेंट दिलेले, काय दिले, एक सेगमेंट म्हणजे लाईन दिली. पहिला पॉइंट काय त्याला A आणि लास्ट पॉइंट काय बरं B दिले. या सेगमेंटचे किती पार्ट करायला लावले, ट्राय सेक्शन म्हणजे किती पार्ट बनवायचे, 3 पार्ट. ट्राय सेक्शनचा अर्थ 3 पार्ट आणि ते तिघ पण एक्झॅक्टली इक्वल असले पाहिजेत. म्हणजे आपण असं म्हणू शकतो इथं याचे 3 पार्ट बनवण्यासाठी आपल्याला 2 पॉइंट घ्यावे लागतील, बरोबर का नाही. मग इथं सपोज घेतला मी 1 आणि इथं काय घेतला मी 2, हे 2 पॉइंट घेतले. अलग लक्षात झाले का 3 पॉइंट पार्ट 1 2 and 3 झाले 3 पार्ट. बरं हे तिघ पण कसे असणार आहे, इक्वल. याला आपण काहीतरी नाव देऊ वाटलं सर, याला काहीतरी नाव देऊ P आणि इथं काय देऊ Q नाव देऊ. येईल का लक्षात काय बोललो मी? ओके. आता काय म्हटलं आपल्याला, त्यांनी काय काढायला लावले, फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ऑफ ट्रायसेक्शन ऑफ द सेगमेंट AB. म्हणजे AB सेक्शनचे जे 3 पार्ट तयार करणारे 2 पॉइंट, ते पॉइंट काढायचे. म्हणजे याचे कोऑर्डिनेट पॉइंट काढायचे आणि याचे कोऑर्डिनेट पॉइंट काढायचे. याचे कोऑर्डिनेट पॉइंट आपल्याला दिले, ए चा किती दिला आपल्याला कोऑर्डिनेट पॉइंट 2 and 7 आणि बी चा पण दिलाय मायनस, हे दिलेले आणि हे 2 काढायचे. क्वेश्चन कळाला काय, नक्की कळाला. आता गडबड बघा काय, इथं कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल आपल्याला, सेक्शन फॉर्म्युला यूज करावा लागेल. कसा आहे ते तुम्हाला मी सांगतो बघा. एक लक्षात, लेट पॉइंट, आता बघा लेट पॉइंट ए काय दिलं आपल्याला 2 and 7 आणि बी, बर लेट पॉइंट ए पहिला पॉइंट काय असतो आपला x1 y1 इज इक्वल टू काय घ्यायचं आहे बरं, ए काय दिलं आपल्याला 2 and 7 दिलाय आणि बी पॉइंट आहे सपोज काय दिलं आपल्याला पॉइंट बी, काय असू शकतो तो x2 आणि y2. किती दिलाय बरं बी पॉइंट आपल्याला -4 -8 दिलेला आहे ऑलरेडी, बरोबर का. आता आपण पहिला पी पॉइंट काढू आणि नंतर क्यू पॉइंट काढू. बर, आता ह्या सेगमेंटचे आपण एक्झॅक्टली 3 पार्ट केले. एक्झॅक्टली 3 पार्ट केले म्हणजे आपण काय केलं असेल इथं ए पी इज इक्वल टू काय असू शकतो पी क्यू इज इक्वल टू काय असू शकतो बरं क्यू बी, बरोबर का नाही. याचा जेवढा डिस्टन्स तेवढंच याचा असणार आहे, तेवढंच याचा असणार आहे. म्हणजे तिघं पण डिस्टन्स कसे असणार आहे इक्वल. आणि याला आपण काय कन्सिडर करू रे एक्स, म्हणजे डिस्टन्स जर एक्स असेल तर हे सुद्धा एक्स आणि हे सुद्धा एक्स, कारण की इक्वल आहे ना सर्व. मग आपण आता काय करू, आता आपल्याला सेक्शन फॉर्म्युला यूज करण्यासाठी रेशो लागतो. रेशो असेल तर आपण कोऑर्डिनेट पॉइंट काढू शकतो ना, पण आपल्याकडे रेशो आहे का रे, नाहीये. मग आपण रेशो पहिला काढून घेऊ आणि नंतर मग आपण कोऑर्डिनेट पॉइंट काढू. मग आता बघा ह्या दोघांचा रेशो घेऊ, कोण बरं AP अँड PB. म्हणजे बघा आता क्यूचा विचार नाही करायचा आपल्याला, ए पी आणि बी याच्यामध्ये ए आणि बी तर माहिती आपल्याला, आपण पी काढू शकतो, पण त्यासाठी आपल्याला रेशो माहिती पाहिजे. मग हा जर एक्स आहे, हा पण एक्स आहे, हा पण एक्स आहे, आपण एक करू शकतो ना काय, एपी चा रेशो कोणासोबत पीबी सोबत, पीबी यांचा रेशो काढू ना आपण. यांचा जर रेशो जर आपण काढला तर आपल्याला सेक्शन फॉर्म्युला यूज होईल. मग मला सांगा एपी किती कन्सिडर केलाय आपण एक्स, ओके. आता बीपी
बीपी किती बरं, इथं पण x आहे आणि इथं पण x आहे, म्हणजे किती होणार आहे 2x. व्हेरी गुड. किती होणार आहे 2x. इथं काय कॅन्सल होईल रे, x x कॅन्सल होईल ना, म्हणजेच काय राहिलं इथं 1/2 राहिला. म्हणजे याचा अर्थ देअरफॉर AP चा AP हॅश टू BP इज इक्वल टू किती राहणार 1:2. म्हणजे याचा अर्थ हा झाला की AP चा रेशो किती आला 1 आणि PB चा किती आला रे 2 रेशो आला, तर आपण सेक्शन फॉर्म्युला यूज करू शकतो. अलग लक्षात. नक्की काय डाऊट राहील का याच्यामध्ये. मग याला आता आपण काय करू, x कन्सिडर करून याला काय करू y कन्सिडर. लेट पॉइंट P इज x अँड y. आणि तेच तर आता आपल्याला काय करायचंय फाइंड आउट करायचंय. मग कशावरून फाइंड आउट करायचंय बरं, आपल्याला बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला. बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला. मग काय असतं आपला सेक्शन फॉर्म्युला, x इज इक्वल टू mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. आणि y चा काय असतो रे, y चा काय असतो my2 प्लस my1 अपॉन m प्लस n. x आणि y दोन्ही इथं काय n बरोबर. मग आता फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. बरं आता x आणि y काढायचं, म्हणजे कोणते काढायचे आपल्याला p पॉइंट काढायचे ना, p चे कोऑर्डिनेट पॉइंट. मग x एक लक्ष द्या रे, x इज इक्वल टू m म्हणजे काय असणार आता आपला फर्स्ट रेशो आणि n म्हणजे काय असतो आपला सेकंड रेशो. वाटल्यास तुम्ही इथं पण लिहून घेऊ शकता m n इज इक्वल काय राहणार आहे 1:2. मग आता m ची व्हॅल्यू किती राहणार आहे 1. x2 ची व्हॅल्यू किती रे -4. किती आहे -4 प्लस n ची व्हॅल्यू किती आहे 2 आणि x1 ची व्हॅल्यू किती आहे बरं इथं 2 आहे. बरोबर आहे का नाही. अपॉन m प्लस n म्हणजेच काय 1 प्लस 2. देअरफॉर x इज इक्वल टू 4 1 जा 4 मायनस इंटू प्लस मायनस प्लस 2 इंटू 2 किती होणार आहे 4 होणार आहे. अपॉन किती इथं 3 -4 प्लस 4 किती होणार आहे 0/3 आणि 0 ला कशाने डिवाइड करा, काय येणार आन्सर आपलं 0. x ची व्हॅल्यू किती आली रे 0. म्हणजे हा पहिला पॉइंट काय आला आपला 0. बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला फॉर असं म्हणू शकतात कोऑर्डिनेट पॉइंट ऑफ p साठी आपण काढतोय नाही. बर आता y ची व्हॅल्यू काढायची. मग y इज इक्वल टू किती होणार बरं, आता पुन्हा m किती राहणार आपला 1 इंटू y2 किती रे -8 प्लस n किती आहे 1 y1 किती रे 7 अपॉन किती होणार आहे पुन्हा 1 प्लस 2 आणि देअरफॉर y इज इक्वल टू 1 इंटू 8 म्हणजे काय होणार आहे -8 प्लस 7 1 जा समथिंग इज रॉंग इथं 2 वाटतं. n ची व्हॅल्यू किती आहे 2 आहे. 2 7 जा किती होणार आहे 40 अपॉन किती होणार इथं 3. देअरफॉर y इज इक्वल टू 40 - 8 म्हणजे किती होणार आहे 6 अपॉन किती होणार आहे 3. मग काय होऊ शकते 3 1 जा 3 3 2 जा 6. देअरफॉर y इज इक्वल टू किती होणार आहे 2. म्हणजे देअरफॉर द कोऑर्डिनेट पॉइंट ऑफ कोणाचा p चा x y इज इक्वल टू किती असणार आहे बरं 0 and 2. x चा किती पॉइंट आला 0 and काय आला 2. p काय काढायचं होतं आपल्याला आपण p काढला. आता कोणता कोऑर्डिनेट पॉइंट काढायचा आपल्याला q कोऑर्डिनेट पॉइंट काढायचा ना. कोऑर्डिनेट आपले पॉइंट काढायचे q चे. मग आता पुढे काय बघा. बट एक गोष्टी लक्षात येईल बघा तुमच्या आल्या. मला सांगा आता q चा पॉइंट काढायचा आहे, p चा माहिती आहे ना आपल्याला, b चा पण माहिती आहे आपण, आणि ही दोन्ही पण डिस्टन्स कसे आहे इक्वल आहे. मग दोन डिस्टन्स जर इक्वल असतील तर आपण कोणता फॉर्म्युला यूज करू शकतो मिड पॉइंट फॉर्म्युला. मिड पॉइंट केला तरी चालेल, सेक्शन फॉर्म्युला केला तरी चालेल, पण सेक्शन फॉर्म्युला थोडं मोठं कॅल्क्युलेशन होतं, त्यापेक्षा आपण मिड पॉइंट करू. कारण की जो पॉइंट आपल्याला काढायचा आहे
तो यांच्या एक्झॅक्ट काय बरं मध्ये दोन्ही पॉईंटच्या काय एक्झॅक्ट मध्ये म्हटलं तर मिड पॉईंट फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. म्हणून बाय युजिंग मिड पॉइंट फॉर्म्युला. आता मिड पॉइंट फॉर्म्युल्यासाठी आपल्याला कोण कोण माहिती आहे. आता याला काय कन्सिडर करायचं x1 y1, याला काय कन्सिडर करायचं x2 y2. म्हणून लेट, बरं हे वाक्य नंतर लिहा खाली, लेट कोणता पॉइंट इथं p x1 y1 आणि इज इक्वल टू p काय दिला आपल्याला आलाय आपला 0 and 2 अँड कोणता पॉइंट बरं b काय कन्सिडर करायचा आहे x2 y2 इज इक्वल टू b इज इक्वल टू किती आलाय -4 -8. मग आता हे वाक्य खाली वापरा काय बाय युजिंग मिड पॉइंट फॉर्म्युला. मग काय होईल बरं x इज इक्वल टू काय x1 x2 अपॉन काय येणार आहे 2. काही केलं तरी चालतं, काही फरक नाही. बरं सांगितलं मी 2 3 ते काय. y इज इक्वल टू काय असतो y1 प्लस y2 अपॉन काय असतो 2 असतो. बरोबर. मग आता बघा x ची व्हॅल्यू काढायची, x इज इक्वल टू x1 काय बरं मग याच्यामध्ये x1 काय राहणार आहे 0 प्लस x2 किती राहणार आहे -4 मायनस आहे ना म्हणून -4 अपॉन किती 2 डिवाइड होईल का रे यस 2 1 जा 2 2 2 जा किती येणार आहे 4 म्हणजे आन्सर किती येणार आहे x इज इक्वल टू -2. y ची व्हॅल्यू काढू y इज इक्वल टू y1 किती बरं 2 आणि y1 किती 2 आणि y2 किती रे -8 अपॉन किती आहे 2. देयरफॉर y इज इक्वल टू 2 -8 का येणार आहे -6/2 2 1 जा 2 2 3 जा 6 आणि देयरफॉर y इज इक्वल टू -3. x आणि y ची व्हॅल्यू आली आपली. देयरफॉर मग हा कोणता कोऑर्डिनेट पॉइंट आहे रे आपला q वाला म्हणजे त्यांचा आन्सर काय आलाय -2 and 3. देयरफॉर द कोऑर्डिनेट पॉइंट ऑफ कोणाचा q चा x y इज इक्वल टू काय -2 -3. आलं का लक्षात. काय डाऊट राहील का. इथं x1 प्लस x2 लिहिला तरी चालेल आणि x2 प्लस x1 लिहिला तरी चालतो. पण तुम्हाला मी काय सांगितलं थोडं सोपं आहे किंवा डायरेक्ट लिहिलं तरी पण चालतं काही नाही कशात लिहा चालेल का. क्वेश्चन नंबर 10 का आला का सगळ्यांना. काय डाऊट राहील का. तुम्ही बघा तुम्ही सुधारेल. तुम्हाला एक सांगू का ऍक्च्युली मी माझं पण बोललोय असं जगात कुणीच नाहीये का ज्याला सुंदर दिसावं वाटत नाही. प्रत्येकाला वाटतं ते काळा पार कोळसा का असा ना तो तरी त्याला असं वाटतं आपण पावडर लावून म्हणजे लय गोरं दिसू प्रत्येकाला. बरं फेअर अँड लवली लावून कुणी गोरं होतं का तरी मोकार फाशी देते. काही गोरं होतं का नाही. बरं काही एकदम असं ताप चालते हाईट वाढणार आहे का तेवढीच राहणार आहे. बरं कपडे चांगले घातले म्हणून काय सुंदर दिसतं असं आहे का. किती कपडे चांगले घातल्यावर चेहऱ्याकडे जातच नजर काय. हा पण तुम्हाला एक सांगू का मी तुम्ही जर खरोखर खूप हुशार असेल तर तुम्ही खूप सुंदर दिसतात. फक्त हुशार पाहिजे. एक त्याच्याला जीव काही प्रश्न विचार लगेच आन्सर. तो मुलगा फेमस होतो तो सुंदर दिसतो. ती मुलगी असो किंवा तो मुलगा असो ज्याच्याकडे खूप नॉलेज आहे जो खूप टॅलेंट आहे तो नेहमी सुंदर दिसतो आणि त्याच्यावरती सगळे प्रेम पण करतात. ती मुलगा असो मुलगी असो कुणीही असो. म्हणून तुम्हाला फेअर अँड लवली लावून आणि ती मेकअप करून काही नाही अभ्यास लय करा. अभ्यास केल्यावर सुंदर दिसतो. काही प्रश्न विचारला उत्तर आलं तर तो मुलगा लय सुंदर सर्वांनाच आवडतो. नाही आवडत का. दन आन्सर देणारा कुणी असो फक्त अरे आपण लयच हुशार आहे आपल्या काहीच कळत नाही पण कळत अरे हा हुशार लय आहे. तो हुशार लय आहे त्यातच तिची लय सुंदरता असते आणि त्याच्यावरती शाळाच काय अख्खेच लोक खरंय खोटंय. त्याच्यामुळे इथे अभ्यास करा. बाकी तुम्ही काही केलं ना. एक्झाम्पल नंबर 11 आणि 12 घ्यायचं का सॉल्व करशाल का नक्की का नक्की एकदम. एक गोष्ट कळेल जिथं रेशो वेगळा असेल तिथं कोणता फॉर्म्युला यूज करायचा सेक्शन फॉर्म्युला आणि जिथं रेशो इक्वल असेल जसं याचा रेशो कसा होता इक्वल होता ना तिथं काय यूज करायचा एवढं कळेल का नक्की. याच्यात फक्त ट्राय पुढच्या याच्यात काय बरं 4 वाटतं आय थिंक
4 इक्वल पार्ट करायचे. 4 इक्वल पार्ट करायचे म्हणजे जसे मी तर 3 केले का तसे किती करायचे 4. मग तुम्हाला इथं जसे मी इथं कोऑर्डिनेट पॉईंट 2 चे काढले तसे तुम्हाला कितीचे काढावं लागेल 3 चे. आणि पुढच्या ह्याच्यात तर तुम्हाला काय दिलंय बरं, डिवायडेड इंटू 5 पार्ट्स, 5 पार्ट्स मध्ये म्हणजे किती पॉईंट काढायचे तुम्हाला इथं 5. म्हणजे मी 2 वेळेस सॉल्व्ह करतो, तुम्हाला किती वेळेस करायचं आहे 5 वेळेस, नाही किती 4 वेळेस. लक्ष देईल का नक्की एकदा. ओके, थँक्यू सो मच. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.